तर एक मोठी बातमी समोर येते। अजित पवार दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले। सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक सुरू आहे। अजित पवार आणि तटकरेंसह मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। धनंजय मुंडे देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन रवाना झालेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय, सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक सुरू आहे। नेमकी कशा स्वरूपाची ही बैठक आहे? अर्थातच आत्ताचे सध्याचे मंत्र्यांसंदर्भातले महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि कोकाटेंसंदर्भातला ही एक महत्त्वाचा विषय आहे। अधिक माहिती घेऊया जुई जाधव यांच्याकडून। जुई, कशा संदर्भात ही भेट काही कळू शकले का? प्रज्ञा, या भेटीकडे दोन भागांमध्ये पाहिलं गेलं पाहिजे। पहिला भाग म्हणजे काल ज्यावेळी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन भेट घेतली, तेव्हा जवळपास 20 मिनिटं दोघांमध्ये ही भेट झाली। आणि आताचा भाग म्हणजे भाग दुसरा, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे सह्याद्रीवर गेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील आहेत। धनंजय मुंडे हे देखील होते, मात्र केवळ 5 मिनिटात धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहावरून काढता पाय घेतला। आता या सगळ्या भेटीकडे राजकारणाचं लक्ष लागलं आहे, ते या कारणासाठी कारण का सध्या अजित पवार यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे ते वादाच्या भोवऱ्यात आहेत। विधान परिषदेमध्ये माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला। जरी माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं की मी फक्त स्किप करत होतो व्हिडिओ, मी खेळत नव्हतो, तरी जी माहिती समोर आली विधिमंडळातून त्या माहितीनुसार जवळपास 20 ते 22 मिनिटं माणिकराव कोकाटे आपल्या फोनवर तो गेम खेळत होते। त्यामुळे या एका विधानामुळे पुन्हा एकदा ते अडचणीत आले आहेत। परंतु ज्या क्षणी काल आपण अजित पवारांना देखील यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यासाठी पुढे गेलो, तर अजित पवारांनी काढता पाय घेतला। त्यांनी माणिकराव कोकाटेंवर माध्यमांशी संवाद साधणं टाळलं। दुसरीकडे आपण पाहतोय की अजित पवारांनीच पुण्यामध्ये हे वक्तव्य केलं होतं की धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी जर थेट संबंध नसला तर आम्ही त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये घेऊ। आता तर उच्च न्यायालयाने ज्या वेळेला धनंजय मुंडे कृषी मंत्री होते तेव्हा एका प्रकरणामध्ये त्यांना क्लीन चिट देखील दिली आहे। त्यामुळे धनंजय देशमुख हत्याकांड प्रकरण असेल किंवा उच्च न्यायालयाचं प्रकरण असेल, धनंजय मुंडे यांना कुठे ना कुठेतरी दिलासा हा मिळत चालला आहे। तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक चांगलेच आग्रही आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगितलंय की ही शेवटची संधी आहे, पुन्हा तुम्हाला संधी दिली जाणार नाही। मात्र जर विरोधक आक्रमक आहेत माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आणि जर वेळ आलीच माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्यासाठी, तर कोणाची रिएंट्री होणार अजित पवारांच्या पक्षातून? तर धनंजय मुंडेंचं नाव हे पहिल्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, कारण का धनंजय मुंडेंनी कृषी खातं सांभाळलेलं आहे, या खात्याचा त्यांना अनुभव देखील आहे। त्यामुळे जर धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घ्यायचीच वेळ आली तर त्यांना कृषी खातं दिलं जाऊ शकतं का, अशी एक शक्यता वर्तवली जाते। कदाचित याच कारणासाठी सकाळी देखील अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती वर्षा निवासस्थानी जाऊन। ही एक भेट आणि आता सुनील तटकरेंसहही झालेली भेट, या भेटीकडे राजकारणाच्या दृष्टिकोनाने पाहिलं तर मग निश्चितच धनंजय मुंडेंच्या रिएंट्रीसाठी ही जी पाऊलं आहेत ती महत्त्वाची मानली जात आहेत। प्रज्ञा, नक्कीच नेमका काय निर्णय होतो या भेटीनंतर ते काही सांगतात का बाहेर येऊन, हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी जुई।